नमस्कार, मी डॉक्टर सुवर्णा मगर, जनुकीय आजार तज्ञ म्हणून शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे। आज आपण जाणून घेणार आहे वंध्यत्व किंवा इनफर्टिलिटी याला देखील काही जनुकीय आजार कारणीभूत असू शकतात का। तर पूर्वीच्या भागात आपण बघितलं की जनुकीय बदलामुळे बाळाच्या मध्ये मानसिक किंवा शारीरिक अपंगत्व येते आणि तशाच प्रकारे जर त्या जनुकीय बदल जर भरपूर प्रमाणात असेल तर कदाचित प्रेग्नन्सी होऊ शकत नाही, इथपर्यंत देखील डिफेक्ट येऊ शकतो। तर इनफर्टिलिटीच्या सर्व कारणांमध्ये 20 ते 30% कारण ही जनुकीय आजार किंवा जन्मजात आजार असू शकतात। इतर काय कारण असू शकतील हे आपण इन्फर्टिलिटी रिलेटेड उमंग हॉस्पिटलच्या चॅनलमध्ये बघितलंच असेल, पण जनुकीय आजारांमध्ये काय कारण असू शकतात हे आपण आज बघू। तर गुणसूत्र नंबर 1 ते 23 यांच्या रचनेमध्ये जर काही बदल झाला असेल, जसे की गुणसूत्र नंबर 1 समजा दुसऱ्या गुणसूत्राला चिकटलेले असेल, त्याचा काही भाग दुसरीकडे चिटकलेला असेल, तर अशा वेळेस स्त्री बीजात किंवा पुरुष बीजात हा बदल जर असेल तर प्रेग्नन्सी होण्यापासून अडथळा येऊ शकतो। याच्या पलीकडे पुरुषांमध्ये काही आजार असू शकतात, जसे की क्लेनफेल्टर सिंड्रोम, ज्यामध्ये 2 X गुणसूत्र असतात आणि 1 Y गुणसूत्र जे नॉर्मल आहे, पण एक्स्ट्रा आल्यामुळे प्रेग्नन्सी होण्यामध्ये अडथळा येऊ शकतो। त्याच्यानंतर सिस्टिक फायब्रोसिस म्हणून पुरुषांमधला एक सौम्य प्रकारचा आजार आहे, ज्यामध्ये पुरुष बीज पुढे येऊ शकत नाही। त्यानंतर स्त्रियांमध्ये पण जसे की टर्नर सिंड्रोम, एकच X गुणसूत्र असणे किंवा इतर गुणसूत्रांच्या रचनेमध्ये बदल असणे, त्याचप्रमाणे फ्रॅजाईल एक्स नावाचा जो एक जन्मजात आजार आहे, त्याच्या जर त्याचं जर म्युटेशन स्त्रियांमध्ये असेल किंवा गॅलेक्टोसेमिया याचे जर सौम्य प्रकारचे म्युटेशन असेल तर स्त्रियांमध्ये देखील वंध्यत्व येऊ शकते। तर आपल्या जर इतर सर्व टेस्ट झाल्यात आणि कळत नाहीये की कशामुळे असू शकते, तर जनुकीय डॉक्टरांना दाखवणे देखील गरजेचे ठरू शकते। तर ह्याबद्दल तुम्हाला आणखी डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही जनुकीय तज्ञांना जरूर भेट द्या। धन्यवाद।